कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। त्या मुलानं किती समजूतदारपणा दाखवलाय। आपल्यामुळं त्याचं वर्ष वाया गेलं, पण त्याचा विचार न करता तो संपदाला घरी घेऊन आला। अरे किती स्वच्छ नितळ मनाचा मुलगा आहे तो, कळतंय का तुला? मला तरी असं वाटतं की त्याला अजून काही सिद्ध करायची गरज नाहीये। खरंय रॉकी, आज तुझ्यामुळे माझी मुलगी घरी आली। बरोबर बोलताय तुम्ही। रॉकी, मला माफ कर, मी चुकलो। आय एम सॉरी। काका, हे तुम्ही काय करताय? अहो, तुमची काहीच चूक नाही यात। तुम्ही तिच्या भल्याचाच विचार करणार, तुम्ही आई वडील आहात तिचे। पण अरे, चूक आमची आहे, आमच्यामुळे तुझं 1 वर्ष वाया गेलं। काका काकी, अहो तुमच्या हातात ते काहीच नव्हतं। अहो, ज्यांनी मारलं ते गुंड होते। हे बघा, तुम्ही प्लीज ह्याचा गिल्ट घेऊ नका। आणि खरं तर चूक अहो आमची आहे। आम्ही तुम्हाला सगळं सांगायला हवं होतं। काका, जे झालंय ते झालं, पण आता याच्यावर शांतपणे बसून बोलणं गरजेचं आहे। एका निर्णयावर येणं गरजेचं आहे आपल्याला। आणि माझ्यावर विश्वास ठेव, रॉकी खरंच खूप चांगला मुलगा आहे आणि संपदासाठी तोच योग्य आहे। हो, रॉकी, हे काका, काय करतोस तू? कीर्ती, झालेल्या चुकांना सुधारायला हवं। हे बघ रॉकी, तुझं वाया गेलेलं वर्ष आम्ही नाही परत करू शकत, म्हणून हे छोटीशी नुकसान भरपाई म्हणून आम्हाला पश्चाताप झालाय, म्हणून ठेव हे। काका, इथपर्यंत येण्यासाठी शिवाने मला खूप मदत केली, पण असे पैसे तिने कधीच दिले नाहीत। शिवाने नेहमी शिकवलंय मला कष्ट करायचे आणि पैसे कमवायचे, तरच त्या पैशाला किंमत राहते। मी नाही घेऊ शकत हे, मला माफ करा आणि फक्त आशीर्वाद द्या। आशु, मी काका प्लीज, शिवा, आय एम सॉरी। मी तुझ्यावरच संशय घेतला, वाईट साईड बोललो मी तुला। मी असं करायला नको होतं, खरंच सॉरी। हे बघा काका, असं नका बोलू। तुम्ही हे काही मुद्दामून केलेलं नाहीये। हो शिवा, आणि आज आम्हाला कळलंय की शिवा कधीच चुकू शकत नाही। चूक आमचीच झाली अगं। असं नाहीये काकू, हे बघा संपदाई मला माझ्या बहिणीसारखीच आहे आणि ह्या सगळ्यातनं ती
खूप दुखावली गेली आहे. संपदा बाळा, मला माफ कर. मी तुझ्या मनाविरुद्ध तुझं लग्न ठरवण्याचा प्रयत्न करत होतो. खरंच माफ कर मला. बाबा तुम्ही सॉरी नका बोलू. आय एम सॉरी. रॉकी बद्दल मी तुम्हाला आधीच सांगायला पाहिजे होतं. संपदा, बाळा तू सुखरूप घरी आलीस हेच खूप आहे. शिवा, तुझे आभार कसे मानू तेच कळत नाहीये. मी एवढं वाईट साईड बोललो तुला, पण तरी संपदा बद्दलची तुझ्या मनातली काळजी जराही कमी झाली नाही. आज तुझ्यामुळेच ती इथे उभी आहे, घरात आहे. खरंच मी खूप ऋणी आहे तुझा. काका मी खरंच काही केलं नाही, पण एवढं कळते की हे दोघंही जण घाबरून पळून गेले होते. आता असं काही नको व्हायला आणि त्यांचा मुद्दा आपण एकदा सगळ्यांनी शांतपणे ऐकूया. शिवा, खरं तर तुझं अभिनंदन, कौतुक. तुझ्यामुळेच रॉकी इतका समजूतदार झालाय. आणि आता हे लक्ष्मणलाही पटलं असेलच. हा, अर्थात निर्णय त्याचा आहे. काका, मी आधी माझं शिक्षण पूर्ण करेन आणि IAS होईन. त्यानंतर तुम्ही जो निर्णय द्याल तो मला मान्य असेल. भाऊ, आता अजून काय बोलू मी? रॉकी, अरे एका बापाला अजून काय हवं असतं? खूप मोठा हो. भाऊ, गेल्या काही दिवसात खूप विचित्र वागलोय ना. काहीतरी वेगळंच उद्धटपणे वागलोय तुमच्याशी, वहिनीशी. लहानपणापासून माझ्या सगळ्या चुका पोटात घातल्यात ना, पण ही माझी एक चूक फक्त. मला माफ करा भाऊ. झालं ना सगळं तुझ्या मनासारखं. बरं बास, आता बास. सकाळपासून कोणी नीट जेवलं नाहीये. आपण सगळे जेवायला जाऊ. चला चला. रॉकी तू पण चल. चला सगळे. या. थांबव. थँक्यू. मंकी झालं ना मनासारखं. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.